नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी 1 जुलैनंतरचा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि काही बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा संकेत देणारा मानला जात आहे. या काळात जीवनात अचानक घडामोडी होण्याची शक्यता निर्माण होत आहे. अनेक दिवसांपासून लपलेले सत्य समोर येऊ शकते. काही लोकांचे खरे चेहरे उघड होऊ शकतात आणि ज्यांच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवला होता त्यांच्याकडूनच निराशा मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना शांत मनाने आणि पूर्ण विचार करूनच पाऊल उचलणे आवश्यक ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची बदलती स्थिती तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे संकेत देत आहे. मात्र हे परिवर्तन केवळ नकारात्मक नसून तुमच्या आयुष्यातील चुकीच्या गोष्टी दूर करून नव्या मार्गाची सुरुवात करण्यासाठी देखील असू शकते. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, पण जागरूक राहण्याची गरज नक्कीच आहे. काही लोक तुमच्या यशावर डोळा ठेवून असू शकतात. तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ झालेली माणसे तुमच्या विरोधात कारस्थान करण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणूनच आपल्या प्रत्येक कृतीमध्ये संयम आणि विवेक ठेवणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. लहानशा गोष्टी मोठ्या वादात रूपांतरित होऊ नयेत यासाठी संवाद साधणे महत्त्वाचे राहील. आईवडील आणि ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. त्यांच्या अनुभवातून मिळणारे सल्ले तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करण्यास मदत करतील. घरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण करणे, स्वामींचे नामस्मरण करणे आणि सकारात्मक विचार ठेवणे तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होईल. व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात काही अनपेक्षित बदल घडू शकतात. ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांनाच तुमच्या यशाचे आश्चर्य वाटू शकते. मात्र या काळात आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीवर अतिविश्वास ठेवू नका आणि मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला आवश्यक घ्या. मेहनतीला पर्याय नसतो, त्यामुळे प्रामाणिकपणे काम करत राहा. तुमच्या प्रयत्नांचे फळ योग्य वेळी निश्चितच मिळणार आहे. आरोग्याच्या बाबतीतही थोडी सावधगिरी आवश्यक राहील. मानसिक तणाव वाढू नये यासाठी ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांचा आधार घ्या. चुकीच्या सवयींपासून दूर राहा आणि आपल्या शरीराची योग्य काळजी घ्या, कारण निरोगी शरीर आणि शांत मन हेच प्रत्येक संकटावर मात करण्याचे सर्वात मोठे शत्रू असतात. आपल्या दिनचर्येमध्ये शिस्त आणल्यास अनेक समस्या आपोआप दूर होतील. मित्रांनो, लक्षात ठेवा की ज्योतिष हे मार्गदर्शन देणारे शास्त्र आहे, भीती निर्माण करणारी नाही. जीवनातील प्रत्येक संकट आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येत असते. त्यामुळे कोणत्याही नकारात्मक गोष्टींना घाबरून न जाता स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचारांनी पुढे चालत राहा. जे घडते ते आपल्या हितासाठीच घडते हा विश्वास कायम ठेवा. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. स्वामींची कृपा तुमच्या पाठीशी असेल तर कोणतेही संकट तुमचे काहीही वाईट करू शकणार नाही. मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींनी या काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असू शकतात जे समोरून तुमचे हितचिंतक असल्याचे दाखवतील, पण मनामध्ये वेगळेच विचार ठेवून असतील. त्यामुळे कोणासमोर आपल्या योजना, आर्थिक व्यवहार किंवा कौटुंबिक गोष्टी उघडपणे सांगू नका. काळाची गरज ओळखून योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हेच तुमच्या यशाचे रहस्य ठरणार आहे. 1 जुलैनंतर ग्रहस्थितीमध्ये होणारे बदल तुमच्या आयुष्यातील अनेक लपलेल्या गोष्टी समोर आणू शकतात. ज्या लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला, ज्या व्यक्तींनी तुमच्या विश्वासाला तडा दिला किंवा तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण केले, त्यांचे खरे स्वरूप आता तुमच्यासमोर येऊ शकते. त्यामुळे भावनांच्या आहारी न जाता वास्तव स्वीकारणे आणि पुढील वाटचाल निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे राहील. काही नाती तुटतील तर काही नवीन आणि सकारात्मक नाती आयुष्यात प्रवेश करतील. प्रत्येक बदलामागे परमेश्वराची काही ना काही योजना असते, यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. जमीन, शेती आणि मालमत्तेशी संबंधित कामामध्ये विशेष सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कोणतेही कागदपत्र वाचल्याशिवाय त्यावर स्वाक्षरी करू नका.
कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मत जाणून घ्या आणि कोणत्याही वादविवादापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. काही लोक लहानशा गोष्टीचे मोठे रूप देण्याचा प्रयत्न करू शकतात, म्हणून शांतता आणि संयम हेच तुमचे सर्वात मोठे अस्त्र ठरणार आहे. प्रेमसंबंधामध्ये देखील पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. जोडीदारासोबत संवाद कमी होऊ देऊ नका. गैरसमज निर्माण झाल्यास लगेच चर्चा करून ते दूर करण्याचा प्रयत्न करा. एकमेकांवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी वेळ द्या. नात्यामध्ये प्रेम, आदर आणि समजूतदारपणा असेल तर कोणतेही संकट मोठे वाटणार नाही. अविवाहित व्यक्तींना देखील या काळात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात, त्यामुळे घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळा. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक नियोजन करणे अत्यंत आवश्यक राहील. अनावश्यक खर्च टाळा आणि भविष्यासाठी बचत करण्यावर भर द्या. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्या. कोणत्याही आकर्षक ऑफर किंवा गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. मेहनत, प्रामाणिकपणा आणि स्वामींवरील श्रद्धा याच तुमच्या खऱ्या संपत्ती आहेत. या गुणांच्या बळावर तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करू शकता. मित्रांनो, जीवनात येणारे प्रत्येक वादळ आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येत असते. त्यामुळे भीती न बाळगता आत्मविश्वासाने पुढे चला. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा, सकारात्मक विचार ठेवा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. कारण जेव्हा स्वामींची कृपा आपल्या पाठीशी असते तेव्हा कितीही मोठे संकट आले तरी त्यातून मार्ग नक्कीच निघतो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या विशेष माहितीत आपण कुंभ राशीसाठी 1 जुलैनंतरचे काही महत्त्वाचे संकेत जाणून घेतले. लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शन देणारे माध्यम आहे. जीवनातील प्रत्येक घटना आपल्या कर्माशी आणि आपल्या निर्णयांशी जोडलेली असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची भीती न बाळगता सकारात्मक विचारांनी पुढे जाणे हेच खरे शहाणपण आहे. जर काही अडचणी समोर आल्या तर त्यांना संकट न समजता नवीन संधी म्हणून पहा. कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येत असतो. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, नियमित नामस्मरण करा आणि आपल्या कुटुंबासोबत प्रेमाने वागा. संयम, मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच तुमच्या जीवनातील सर्वात मोठे धन ठरणार आहेत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच नवीन राशी भविष्य आणि आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश 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 आदेश.